मित्रांनो, हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा संपन्न झाला आणि त्या साखरपुड्यासाठी खर्च झाला, लाखो रुपये खर्च केला आणि त्यावरून प्रचंड प्रमाणामध्ये इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होत आहे। आता मित्रांनो, हे टीका करणारे खरंच त्या योग्यतेचे आहेत का? खरंच त्या पात्रतेचे आहेत का? इंदुरीकर महाराज यांच्याकडे पैसा आहे, प्रचंड पैसा आहे आणि त्यामुळे त्यातील काही पैसा जर त्यांनी स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी जर खर्च केला, साखरपुड्यासाठी जर खर्च केला, तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे? अरे बाबा, इंदुरीकर महाराजांनी जो सल्ला दिला होता की कमी खर्चामध्ये लग्न करा, तो कोणासाठी आहे? सर्वसामान्यांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, कष्टकऱ्यांसाठी आहे। या लोकांसाठी इंदुरीकर महाराज यांनी सल्ला दिलेला आहे की कमी खर्चामध्ये लग्न करा। काय वाईट सांगितलं त्यांनी? काहीच नाही। आणि अशामध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे, तुम्ही बघता एकीकडे राजकारणी, अनेक राजकारण्यांच्या मुलामुलींचे तुम्ही लग्न पाहता, अनेक उद्योगपतींच्या पाहता, आणि मग एका वारकरी संप्रदायातील एका महाराजाने पैसा आहे, खर्च केला, तर काय बिघडलं? एवढं पोटात दुखून घेण्यासारखं नेमकं काय आहे त्यामध्ये? काही नाही। आणि इंदुरीकर महाराज एवढे एकच महाराज वारकरी संप्रदायामध्ये श्रीमंत आहेत का? अजिबात नाही। लक्षात ठेवा, एकीकडे वारकरी संप्रदाय, मी अनेकदा रोज सांगत आहे, वारकरी संप्रदाय केवळ नावाला शिल्लक आहे। वारकरी संप्रदाय केवळ नावाला शिल्लक आहे। वास्तविक वारकरी साधू संतांचे जे विचार आहेत त्या विचारांना फॉलो कोणीही करत नाही। बोटावर 4-2 अपवाद असतील, तिकडे ते मधुसूदन महाराज पाटील आहेत जे भंडारा डोंगर वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, जे देहूची भूमी वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, परंतु तिकडं कुणाला वेळे लक्ष द्यायला कुणालाही नाही। आणि म्हणजे संतांचा वारसा जपण्यासाठी कोणीही काम करत नाही, संतांचे विचार जपण्यासाठी कोणीही काम करत नाही। एकीकडे काही टीका करणारे इंदुरीकर महाराजांच्या फीसवर किती त्यांनी पैसे घेतले यावर सुद्धा कॉमेंट करत आहेत, यावर सुद्धा टीका करत आहेत। अरे बाबांनो, हे पैसे देणारे कोण आहेत? पैसे देणारे कोण आहेत? तुम्हीच आहात ना। तुम्ही देता, ते घेतात, त्यामुळे तुम्हाला टीका करण्याचा, जनतेला टीका करण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही। लक्षात ठेवा, जरी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं असलं, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुका लावू नये भाळा, तटावर्ष भासी दाना, तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती, हे जरी सत्य असलं, हे जरी वास्तव असलं, परंतु तुकाराम महाराजांचे हे विचार जनतेला मान्य नाहीत, ना कोणत्या महाराजाला मान्य आहेत। लक्षात ठेवा, जे अपवाद आहे त्यांना वंदन आहे, परंतु 99% ची ही चालली गोष्ट आहे। जशी जनता जशी प्रजा तसा राजा काहीतरी आहे ना, ती मन जनतेचीच ही गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्याचं काम इंदुरीकर महाराज यांनी केलेलं आहे। अगदी साधा सरळ व्यवहार आहे आणि या माध्यमातून त्यांची शेती म्हणा, त्यांचा काही उद्योग व्यवसाय म्हणा, या माध्यमातून जर त्यांनी प्रचंड पैसा जर कमवला असेल आणि त्यातील त्यांची मुलगी आहे, स्वतःची मुलगी आहे, प्रत्येक आई वडिलाला आपल्या मुलीबद्दल प्रेम असतं, तुम्हालाही आहे, मलाही आहे, प्रत्येक आई वडिलाला स्वतःच्या मुलीबद्दल, मुलाबद्दल प्रेम असतं। आणि जर पैसा असेल, त्यातील काही पैसा जर त्यांनी साखरपुड्यासाठी जर खर्च केला, उद्या लग्नासाठी जर खर्च केला, तर कोणाच्याही पोटात दुखण्याचं काही कारण नाही। मग काय करायचं? त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, त्यांनी थप्पी लावून ठेवायची का? नेमकं काय करायचं? अरे उलट त्यांनी हा खर्च केला, त्यातून रोजगार निर्मिती होतो, त्या ज्यांनी मंगल कार्यालय बांधलेलं आहे, स्वयंपाकवाले आहेत, वाजविणारे आहेत, यांनी काय करायचं? हा इंदुरीकर महाराज यांनी जो उपदेश दिलेला आहे तो सर्वसामान्यांसाठी आहे। सर्वसामान्य लोक ऐकतात का? किती ऐकतात? कुणीच ऐकत नाही। आणि अशामध्ये म्हणजे तुमचं आचरण शून्य आहे आणि तुम्ही इंदुरीकर महाराज यांना सांगायला लागले की बोले तैसा चालले त्याची वंदावी पावले, ते वंदावी नाही, वंदीन पावले असं आहे गाथेमध्ये, परंतु तुम्ही त्या योग्यतेचे आहात का? दुसऱ्याकडे एक बोट करताना 4 बोट आपल्याकडे असतात। लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस इंदुरीकर महाराज यांच्याकडे एक बोट करता त्यावेळेस 4 बोट तुमच्याकडे असतात। त्यामुळे
ही लोकांची गरज आहे, लक्षात ठेवा. आणि लोकांची गरज पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कमीत कमी त्यांनी भोंदूगिरी केलेली नाही, कोणाला फसवलेलं नाही. प्रबोधन केलं, मनोरंजन केलं, तुम्हाला हसविलं, त्याचे पैसे घेतले. अगदी सोपं आहे. आज तुम्ही पुण्यामध्ये पाहता एक IT इंजिनियर, त्याला 14 कोटी रुपयाला एका भोंदूने फसवलं. तो सुद्धा भजनी मंडळातलाच होता. कुणीतरी भजनी मंडळाने बघा भजनी मंडळामध्ये काय सुरू आहे. मी म्हणत आहे ना, वारकरी संप्रदाय शिल्लक राहिलेला नाही. गोंदवलेकर महाराज कोण भजनी मंडळ आहे त्यांच्या नावाने, तेथे त्या भजनी मंडळामध्ये तो व्यक्ती IT इंजिनियर जात होता. तिथं गेल्यानंतर त्यांच्या मुलीचा जो आजार होता, प्रॉब्लेम होता, आणि मग त्यांनी त्या दीपक खडके कोण आहे त्याची ओळख करून दिली. मग तिथून पुढे त्याला कसा गंडा घातला, ही न्यूज मीडियावर बातमी आहे. त्याच्यावर मी लवकरच आजच व्हिडिओ बनवणार आहे. बघा लक्षात घ्या, म्हणजे एकीकडे असे प्रकार तर इंदुरीकर महाराज यांनी केलेले नाही, कोणाला अशा पद्धतीने फसवलेलं नाही. आणि मग त्यामुळे अगदी निखळ, लक्षात ठेवा, इतकी जेवढी भोंदूगिरी किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, अनेक अनेक गोष्टी आहेत, चुकीच्या गोष्टी अनेक महाराज लोक सांगतात, तशा सांगण्याचा प्रयत्न इंदुरीकर महाराज यांनी केलेला नाही. ठीक आहे, निखळ प्रबोधन 100% त्यांनी प्रबोधन केलं असं मी कदापिही म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही. कारण प्रबोधन म्हणजे काय, सत्य गोष्ट निर्भीडपणे सांगणं. आणि सत्य गोष्ट 100% त्यांनी सांगितलेले नाहीत. परंतु लक्षात ठेवा, एका मर्यादित ह्याच्यामध्ये, एका लिमिटमध्ये का होईना, काही ना काही फुल ना फुलाची पाकळी, फुल जरी नसन केलं, 100% जरी नसेल केलं, एक फुल ना फुलाची पाकळी प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे लोक हो, अगोदर तुम्ही दोषी आहात, त्यामुळे तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही. आणि त्यामुळे हे जे टीका करणारे आहेत, लक्षात ठेवा, टीका करणारे आहेत, स्वतःच आत्मपरीक्षण करा, नंतर महाराजांकडे बोट ठेवा. तुर्तास एवढंच. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा काल साखरपुडा झालेला आहे. साखरपुडा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे. लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे. एरवी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात, लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता. साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल. उपदेश करताना आपण एक बोलता, परंतु जीवनामध्ये त्याचा वापर केला जात नाही. याचा खेद निश्चित संप्रदायाला आहे. जर निवृत्ती महाराजांनी उपदेश केला त्याप्रमाणे वागले असते त्याचा निश्चित अभिमान संप्रदायाला झाला असता.